आघाडीचं सरकार आलं तर नेतृत्व कोण करेल? कोणी करू शकेल असं काय? आम्ही काय आमच्याकडे फक्त एकटे जसं भाजपमध्ये मोदी एक आहे, मोदी नाही ना. देश काय एकाचा असतो का? लोकशाहीमध्ये प्रधानमंत्री असतील, राष्ट्रपती असतील, त्यांच्यासाठी वेगळे वेगळे चेहरे पाहिजेत, चॉईसेस पाहिजेत. इंडिया आघाडीमध्ये असे खूप नेते आहेत. स्वतः राहुल गांधी आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, उद्धव ठाकरे आहेत ना, खूप नेते आहेत. म्हणजे ज्यांच्या जागा जास्त येतील. असं काही नाही. बरं. इथे जागांचा विषय येत नाही, ते लिडरशिपचा विषय येतो. देश कोणाच्या नेतृत्वाखाली पुढे जाईल हा विषय येतो. मग त्यानुसार नंतर ठरवणार, तोपर्यंत चेहरा नसेल. काय गरज आहे? भाजपकडे मोदींचा चेहरा आहे, दुसरा आहे काय त्यांच्याकडे? मोदी लाट आणि आता मोदी गॅरंटी. लाट वगैरे नाही आहे. गॅरंटी आहे आता. ती गॅरंटी ते जाहिरातीत देत आहेत, बाकी कुठे गॅरंटी आहे? मोदी गॅरंटीशी कसं लढणार आहात तुम्ही? बघा, कोणते मुद्दे असतील तुम्हाला माहितीसाठी सांगतो. भारतीय जनता पक्ष हा चोरांचा पक्ष आहे, तो चोर बाजार आहे. हा गॅरंटी शब्द कोणी काढला? कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या काँग्रेस सरकारनं, अगर कर्नाटक में सरकार हमारे आई तो काँग्रेस सरकार की 6 गॅरंटी, ही तिथून सुरू झाल्याने ते मोदींनी चोरलाय, भाजपनी चोरलाय. ही त्यांची गॅरंटी नाही आहे, हे कर्नाटकमधून आलेला हा फॉर्म्युला आहे. गॅरंटी ये हमारी 6 गॅरंटी आहे, दिस अवर 6 गॅरंटीज. हे कर्नाटकातल्या काँग्रेसचं ही प्रचार यंत्रणा होती. गॅरंटी ती क्लिक झाली, भाजपा कर्नाटकात हारलं. मोदींना वाटलं गॅरंटी शब्दावर लोक विश्वास ठेवतात, मग मोदी गॅरंटी. कोण विश्वास ठेवणार तुमचा? स्वतःचं काय तुमच्याकडे? सगळं चोरलेलं आहे. आमदार चोरलेले, खासदार चोरलेले, पक्ष चोरलेले, आघाड्या चोरलेल्या, आयडिया चोरलेल्या. असं खोटेपणावर राजकारण चालत नाही फार काळ, तात्पुरतं चालतंय. लोक किती काळ फसणार? एकेका जागेचा हिशोब त्यांनी केलेला आहे. करू द्या ना. काय त्यांना हिशोब येतो ना, आम्ही काय अंगठा लावतो का? आम्ही काय अंगठे छापावत का? मुद्दे काय असतील त्यांच्याकडे काय मुद्दे आहेत? त्यांनी दाखवलं की राम मंदिर केलं. राम मंदिरा मुद्दा होऊ शकतो का? त्यांनी केला तो मुद्दा. त्यांनी केला असेल, लोकांनी स्वीकारायला पाहिजे. राम मंदिरा मुद्दा कसा आहे? अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, शेती, MSP. हजारो शेतकरी दिल्लीकडे निघालेत, हा मुद्दा नाही का? बेरोजगार आत्महत्या करतायत, हा मुद्दा नाही आहे का? देश कर्जबाजारी झालाय, 286 लाख कोटीचं कर्ज आहे, हा मुद्दा नाही का? काय लडाखमध्ये चीनी सैन्य घुसलाय, जमीन घेतली आहे ताब्यात, हा मुद्दा नाही? काश्मीरी पंडित, तुम्ही आश्वासन दिलं होतं घर वापसीचं, एकही काश्मीरी पंडित जाऊ नाही शकला अजून काश्मीरला, हा मुद्दा नाही? हे खोटारडे लोक आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, मी तुम्हाला आत्ता सांगतोय. पण मग मोदींच्या सभांचा धडाका जो सुरू आहे महाराष्ट्रात, पण यवतमाळला हजारो खुर्च्या रिकाम्या होत्या. हा त्याला धडाका कसा काय म्हणता? हा मीडियावर जाहिरातीचा धडाका असतो, बाकी काय? म्हणजे ह्याच मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढणार? आमचे मुद्दे आम्ही पाहू. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, भारत न्याय जोडो यात्रा सुरू आहे, प्रचंड प्रतिसाद मिळतो. उद्धव ठाकरे, शरद पवार महाराष्ट्र सभांच्या धडाकाला, आमचा धडाका नाही, त्यांचा धडाका का? हा धडाका फक्त मोदींचाच का? त्यांना तो शब्द कायमचा दिलाय का? धडाका आमचा आहे. आणि या धडाक्यामुळे ते पक्ष फोडतायत, माणसं फोडतायत. जर मोदींना हिंमत असते भाजपला, खरोखर मी 400 जागा जिंकेल माझ्या सोहळ्यावर, तर त्यांनाही तोडफोड करण्याची गरज नसती पडली. या चोऱ्या, लांड्या, लबाड्या, लफंगेगिरी करण्याची गरज नसती पडली. राजकारणामध्ये गेल्या 10 वर्षात जे घडलंय, हे 70 वर्षात कधी घडलं नव्हतं. अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण, डर्टी पॉलिटिक्स, हे कधीच घडलं नव्हतं. महाराष्ट्र खतम करायला निघाले, देश खतम करायला निघाले. व्यापारीच करू शकतो फक्त असं, हे ब्रिटिशांनी केलं होतं. आणि ब्रिटिशांनंतर मोदी आणि शाह करतात. खूप खूप धन्यवाद रावसाहेब, तुम्ही इथे आलात आणि बरं झालं योग्य वेळी आपण थांबवलं या ठिकाणी मांडलीत त्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.